सो हे गाईज, तर मीनी मुहूर्त काढला संध्याकाळचा, तर व्लॉग केला लगेच स्टार्ट आणि गेलो वरती टेरेसवर व्ह्यू बघायला. ते एक नंबर व्ह्यू होता, मी तर बघतच बसलो. मग गेलो रूममध्ये, तिथे लाईटी बिटी बंद केल्या आणि मारायला लागलो शायनिंग. नंतर इमॅजिन करायला लागलो भूतभीत झपटाचा मला पाठशा ना. मग केलं लाईटी चालू आणि गेलो खाली. बघतात क रूममध्ये येऊन 5 मिनटं पण नसतील झालं तर इथला वातावरण डायरेक्ट चेंज. तर गाईज इथं मम्मी भाकरी बसतात, मी मम्मीची सेवा करायला इथे आल्या. या नसते दुसऱ्या खाण्याला नको ठेवू ना ग, माझी नको घेऊ ग बाई. तू बनता मम्मीची सेवा. तर गाईज, मी आता तुम्हाला ना आमच्या क्लासमधला कारनामा दाखवता, थांबा. हे रुमालांवा ना टाईमपास. हे बघा कुठल्या साईडने केल्यान ॲक्च्युअल. हां नाही, अरे यार, हां हे बघा पप्प्यांचं स्टॅम्प. मच्छर तुमास आणलं आहे. हे बघा लिप बाम्प लावतो आणि असं पप्प्या देतो. हे बघा, हे टाईमपासच चालू असतं आमच्या क्लासमध्ये. याच्या पण त्याच म्हणून मी क्लासमध्ये लवकर रूमाला नेत नाही. योच कारण, दुसरा काही ना. काय बोलावा. मग गेलो बाहेर तर बघता क पप्पा मारत होता झारू. कॅमेऱ्याकडे बघल्या बघल्या पप्पानी फेकली झारू. मग आलो हॉलमध्ये आणि बघायला लागलो टी व्ही जरासर. मम्मीच्या 2-3 शिव्या ऐकल्या आणि गेलो अभ्यास करायला. मग PC ऑन केली आणि ते PCवर कोणची तरी राणी होती का माहिती कोण होती. मम्मीने माझा अभ्यास केला आणि गेलो किचनमध्ये. तर किचनमध्ये येतात चिकनचा एक नंबर वास सुटला. तर मला असं वाटत होतं जेवावा आताच, अजून पण झाला नाही तर कुठचा जेव. मग मी जरा शिकलो स्कूटी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आता गाईज आम्ही चाललो दुकानात. याची सायकल करतो. पैसे तर नाही, अशीच चाललो. चलो, जंगली जंगल गाईज. ही माखंडो कुठं बाहेर निघलो नाही, माझ्या मागं पनवती होणार ना, असं कावा होणारच नाही. चप्पल तुटली रोडवर येताच. देवा काय करू आता. मग पोचलो दुकानात. दुकानात दिसली माझी लवर म्हणजे माझी मैत्रीण. तर तिने बघल्या शॉक, ती जाम हसायला लागली. मग तिला चांगला हाय कर बरं. मग खायला जेवून निघलो घरा. एक कुत्र्याला बी काही कामा नाही बा, दलिद्रा झोपले निसता. म्हणजे 2 सामानं घेऊन निघलो घरा. आवर खड्ड्यांच्या मना चालताच येत नाही.